कुंभ आणि महाकुंभ यातला फरक काय? कुंभमेळ्याचे किती प्रकार पडतात हे जाणून घेऊया. कुंभमेळा हा हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा धार्मिक सोहळा आहे. शेकडो वर्षांपासून कुंभमेळ्याची परंपरा ही सुरू आहे. कुंभमेळ्यासाठी देशातूनच नव्हे तर जगभरातून भाविक हे हजेरी लावत असतात. 2-3 दिवसापासून कुंभमेळ्याला ही सुरुवात झाली आहे. यंदाचा कुंभमेळा अनेक अर्थांनी खास आहे, कारण यंदाचा कुंभमेळा हा महाकुंभ असणार आहे. उत्तर प्रदेशामधील प्रयागराज येथे या कुंभमेळ्याचे आयोजन करण्यात आले असून जगभरातील 40 कोटी नागरिक कुंभमेळ्याला हजेरी लावणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर कुंभ आणि महाकुंभ यांच्यातील फरक समजून घेऊ. कुंभ किती प्रकारचे असतात हे देखील जाणून घेऊया. कुंभमेळ्याचे आयोजन हे 4 शहरात केले जाते. हरिद्वार, प्रयागराज, नाशिक आणि उज्जैनचा समावेश आहे. नाशिक व उज्जैन येथील कुंभमेळ्याला सामान्यतः सिंहस्थ म्हणतात आणि अन्य शहरात कुंभ, अर्धकुंभ, महाकुंभचे आयोजन केले जाते. कुंभमेळा हा दर 3 वर्षांनी असतो. महाकुंभमेळा हा दर 12 वर्षांनी असतो आणि महाकुंभमेळा सर्वात पवित्र मानला जातो. कुंभमेळ्याचे 4 प्रकार असतात: पूर्ण कुंभ, अर्धकुंभ, कुंभमेळा आणि महान कुंभमेळा. यातील फरक हे खालीलप्रमाणे आहेत. पहिल्यांदा कुंभ. कुंभचा अर्थ होतो कलश. प्रत्येक 3 वर्षांनी उज्जैन सोडून हरिद्वार, प्रयागराज व नाशिकमध्ये कुंभमेळ्याचे आयोजन केले जाते. या पवित्र स्थानांवरील नद्यामध्ये डुबकी मारून पापांपासून मुक्ती मिळते अशी भाविक भक्तांची श्रद्धा आहे. दुसरं, अर्धकुंभ. अर्धचा अर्थ होतो अर्धा. हरिद्वार व प्रयागराज या 2 पवित्र ठिकाणीच दर 6 वर्षांनी अर्धकुंभमेळ्याचे आयोजन होत असते. पूर्ण कुंभ. प्रत्येकी 12 वर्षांनी पूर्ण कुंभमेळ्याचे आयोजन केले जाते. उदाहरणार्थ, उज्जैनमधील कुंभमेळ्याचे आयोजन होत आहे. त्याच्या 3 वर्षांनंतर हरिद्वार, त्याच्यानंतर पुन्हा 3 वर्षांनंतर प्रयागराज आणि त्यानंतर पुन्हा 3 वर्षांनंतर नाशिक इथं कुंभमेळ्याचे आयोजन केलं जातं. हे चक्र पूर्ण झाल्यास याला पूर्ण कुंभ असे म्हणतात. याच पद्धतीनं जेव्हा हरिद्वार, नाशिक किंवा प्रयागराजमध्ये 12 वर्षानंतर कुंभमेळ्याचे आयोजन केले जाईल तेव्हा त्याला पूर्ण कुंभ असे म्हटले जाते. हिंदू पंचांगानुसार देवतांचे 12 दिवस म्हणजे माणसांची 12 वर्ष असतात असे मानले जातात. त्यामुळं पूर्ण कुंभमेळ्याचे आयोजन देखील प्रत्येक दर 12 वर्षांनी होत असतं.